दवंडी ऐकायला या हो या. बुडं येऊन राहिलं बा. आता तर आवाज लय मोठा करायला लागेल मला दवंडीचा. सांग रे बा लवकर, काय जा लागते औषध घ्यायला. दवंडीच्या डफळ्याचा आवाज पण बदलला हो भाऊ आज. बदल पाहिजेच ना काही ना काही. त्या आवाजात काही इंटरेस्ट नाही राहत माणसाले. बरं सांगू काय मग आता बोलू काय. चॉकलेट दे जा मला तुमचं सांगून झालं की. ऐका हो ऐका. सगळ्या गावाल्यांना सूचित करण्यात येते की महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सर्व योजना ऑनलाईन झालेल्या आहेत. ॲग्रिस्टॅक योजनेचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून आपल्या गावातून उरलेल्या 15-20% लोकांनी ज्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करून घ्या. अन्यथा तुम्हाला नुकसान भरपाई, पंचनामा, दुष्काळी मदत, कोणतंही अनुदान, महाडीबीटीचं अनुदान, PM किसानचे पैसे मिळणार नाहीत. कोणत्याही प्रकारची शासकीय मदत तुमच्या खात्यात जमा व्हावीशी वाटत असेल तर ॲग्रिस्टॅकची नोंदणी अत्यावश्यक झालेली आहे. PM किसान योजनेसाठी नवीन नोंदणी सुरू आहे. PM किसान योजनेचा लाभ जर आपणास मिळत नसेल, येणारा हप्ता बंद झालेला असेल तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन चौकशी करण्यात यावी. 1 ऑगस्टपासून ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे, तरी प्रत्यक्ष शेतात जाऊन आपल्या पिकाची नोंदणी त्यामध्ये ॲपमध्ये करण्यात यावी. ट्रॅक्टरवर चालणारी अवजारे जसे थ्रेशर, रोटावेटर, नागर, पलटीनागर, स्प्रेयर आणि इतर अवजारांसाठी जर आपणास लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यात यावा. कृषी विभागाकडून मिळत असलेल्या फळबाग लागवडीचा लाभ सुद्धा आपण घेऊ शकता. त्याकरिता महाडीबीटी पोर्टलवर आंबा, सीताफळ, कवट, चिंच, बोर इत्यादी फळपिकाच्या लागवडीकरिता ऑनलाईन अर्ज करू शकता. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोनचा वाटप सुद्धा कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे, तरी कृपया तालुका कृषी अधिकारी कार्यालयासोबत संपर्क साधण्यात यावा. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर एखादी काही दुर्घटना झाल्यास, दुर्घटनेमध्ये अपंगत्व आल्यास किंवा जीवितहानी झाल्यास आर्थिक मदत कृषी विभागाच्या योजनेमार्फत केले जाते, तरी त्या बाबतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयासोबत संपर्क साधण्यात यावा. एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत वेगवेगळ्या बाबींचा लाभ सुद्धा आपण घेऊ शकता. सध्या परिस्थितीमध्ये पावसाचा खंड पडलेला असल्याकारणामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव ठिकठिकाणी वाढलेला दिसत आहे. या रसशोषक किडींचे कमी खर्चात नियोजन करण्यासाठी चिकट सापळे, प्रकाश सापळे किंवा निंबोळी अर्काचा फवारा करून आपण त्याचे नियंत्रण करू शकता. सोबतच जर का आपल्या भागात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर मेटरायझम बुरशीची आळवणी म्हणजे ड्रेंचिंग ही जमिनीवर झाडाच्या भोवती करून आपण कमी खर्चात हुमणी अळीचं नियंत्रण करू शकतात. अशा प्रकारच्या सूचना या मुनादीद्वारे कृषी विभागामार्फत आपल्या सर्वांना देण्यात येत आहेत. दवंडी संपली हो.